सभापती महोदय, अभिजित वंजारी यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलाय। अतिशय साधी गोष्ट आहे याच्यामध्ये की 2023-24 ला एफआयआर झालेला आहे। एफआयआर झालाय, त्याच्यात अटक झाली, आता त्याच्यात चार्जशीट देखील पडलेली असेल। त्याच्यामुळे तुम्ही आता काय चौकशी करणार? ऑलरेडी त्याच्यात दोषारोप झाला, त्याचं आरोपपत्र पडलं। आता तुमच्या हातात काय? एक तर तुम्ही ह्या खात्याचे पण मंत्री आहात आणि गृह खात्याचे पण मंत्री आहात। सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि सरकारला फसवण्याचं हे षडयंत्र आहे, ज्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये राईस मिलचे मालक आहेत। हा ऑर्गनाइज क्राइम आहे। ऑर्गनाइज क्राइम फक्त गुंडांना आणि दहशतवाद्यांना लागत नाही। ऑर्गनाइज क्राइम हा इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा जे लोक भंग करतात त्यांना देखील लागतो। हा महत्वाचा विषय आहे, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे। शेतकरी आयुष्य आपलं घालवतो आणि तिथे धान पिकवतो, त्याच्या धानाची ही तस्करी आहे। आणि त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला असा आहे, याची चौकशी बिकशी कधी काय व्हायची ती झाली। तुम्ही सभागृहात पटलावर मान्य केलंय की याच्यामध्ये अपहार झालेला आहे, फसवणूक झालेली आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, याच्यामध्ये चार्जशीटमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत, चौकशीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत, त्यांच्यावरती तुम्ही संघटित गुन्हेगारी म्हणजे मकोका कायद्याअंतर्गत तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार का? कारण त्यांनी दंड पण भरलेला नाहीये, तुम्हाला मोजतच नाहीयेत ते लोक। मग काय शासनाचा काय दरार आहे की नाही? तुम्ही एवढे तरुण तडफदार गृह राज्यमंत्री तुम्हाला केलेलं आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे अन्न खातं आहे, दोन्ही खाती तुमच्याकडे आहेत। आज या पटलावरती तुम्ही उत्तर द्या, सरकारचा काय दरार आहे ते, नाही तर आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्यांना तुम्ही पाठीशी घालताय। आणि म्हणून माझी तुमच्याकडनं स्पेसिफिक मागणी आहे या सगळ्या लोकांवरती, कारण आता चौकशी करून आम्ही चौकशी करू नाही, मी जर नाही झालं तर आम्हाला असं वाटतं ते लोक मंत्र्यांचं नाव घेतात, ते म्हणतात मंत्रालयापर्यंत वरपर्यंत पैसे द्यावे लागतात। आम्ही यांचं नाही म्हणत आहे, हे तरुण तडफदार मंत्री आहेत। अरे आम्ही काय म्हटलं, तरुण तडफदार मंत्री आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे काहीतरी डॅशिंग निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। तर त्यांच्याकडनं अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का? तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न आहे का? माझा प्रश्न साधा आहे, तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न आहे का? आपण बसून बोलू नका, ते मंत्री आहेत, जबाबदार आहेत, अरे शासनाचे ट्रस्टी आहेत ते, असं कसं म्हणू शकतो? म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, त्यांच्यावरती एमसीओसी अंतर्गत कारवाई करणार का? कारण चौकशी वगैरे करण्याचा प्रश्न संपलेला आहे, एफआयआर झालेला आहे, त्याच्यात चार्जशीट पडलेली आहे, त्याच्यामुळे जे चार्जशीट मध्ये आलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार। सभापती महोदय, ज्या कारवाईचा आपण इथे उल्लेख करताय, 2023 ला आदिवासी विकास महामंडळातर्फे ही चौकशी केली गेली होती, समिती गठीत करून त्या अंती जे संबंधित अधिकारी होते प्रादेशिक व्यवस्थापकाला तिथे निलंबित केले गेले। आपला स्पेसिफिक जो प्रश्न आहे की मकोका याच्यामध्ये लावावा अशी आपली मागणी आहे। नक्कीच अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमधला जर का शेवटी ते संघटित जे गुन्हेगारी असतील त्याला आपण मकोका लावतो, त्या बाबतीमध्ये देखील आपण चौकशी करून जर का मकोका लागत असेल तर 100% मकोका लावला जाईल। आणि अध्यक्ष महोदय, आणि एकंदरीत खालच्या सभागृहामध्ये देखील सदर प्रश्न हा उपस्थित झाला होता, त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी ह्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्येच बैठक घ्यायचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे। या शेवटच्या आठवड्यामध्ये बैठक घेतली जाईल, त्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्यांनी ज्यांनी ही लक्षवेधी मांडलेली आहे त्यांना त्या बैठकीमध्ये नक्की बोलावले, आणि कोणाला या बैठकीमध्ये उपस्थित राहायचं असेल आपण मला आपली नावं द्या, सदर बैठकीमध्ये आपल्या देखील तिथं निमंत्रण दिलं जाईल। परिणय फुके। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 100 ते 150 राईस मिल जे धानाची भरडाईचं काम करतात, जे या स्पीडीएस स्कीम मध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे, या संदर्भात या लक्षवेधीमध्ये फक्त 7 राईस मिलचा नावाचा उल्लेख आहे। माहेश्री राईस इंडस्ट्री असणार, माहेश्री फूड इंडस्ट्री असणार, माहेश्री ॲग्रो इंडस्ट्री असणार किंवा महालक्ष्मी इंडस्ट्री असणार। या संदर्भात या राईस मिलच्या संदर्भात याचं जाणीवपूर्वक या
काही निवडक राईस मिलरचं नाव घेण्यात आलं, हे खरे आहे का? दुसरं, अनियमितता व काळा बाजारचा उल्लेख या लक्षवेधीत केलाय, पण माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात त्या प्रकारचं या माहेश्री राईस मिलनी किंवा या 2-3 राईस मिल ज्यांचे मी नाव उल्लेख केले त्यांनी काळा बाजार नाही केली असं या उत्तरामध्ये आलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे का? आणि 2022-23 मध्ये या राईस मिल, ज्या माहेश्री राईस मिल्स असणार किंवा महालक्ष्मी राईस मिल, म्हणजे हे जय अंबे आणि सार्थक हे राईस मिल सोडून बाकी ज्या राईस मिलचं नाव याच्यात लिहिलेलं आहे, या राईस मिल्स वरती कमी बँक गॅरंटी दिल्यामुळे, म्हणजे यांनी 7 कोटीच्या बँक गॅरंटी वरती 3 कोटीच्या बँक गॅरंटीवर 7 कोटीच्या धानाची भरडाई केलेली आहे, असं यांच्यावर ठपका ठेवला होता. आणि या सगळ्या राईस मिल्स वरती जवळपास 2.67 कोटी रुपयाचं दंड करण्यात आलेला होता. त्या दंडाची रक्कम त्या राईस मिलर्सच्या ट्रान्सपोर्ट बिलमध्ये ऍडजस्ट करण्यात आली आहे. हे खरं आहे काय? या संदर्भातली माहिती मला पाहिजे. 2023 मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक 3-4 राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे का? आणि काल या संदर्भातला प्रश्न एलएक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे. पण माझी या माध्यमातून माननीय मंत्र्यांना विनंती आहे किंवा प्रश्न आहे की या ज्या ऑडिओ क्लिप की हे एलएक्यू आम्ही लावणार किंवा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार झाला किंवा या प्रकारात जे जे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं, पैशाची मागणी करण्यात आली, या संदर्भात ज्या लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहे किंवा या लोकांचे, ज्या लोकांचे किंवा स्पेसिफिक काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय? आणि माझा एक प्रश्न असा आहे की कालच्या ऑडिओ क्लिपच देतो ना, ऑडिओ क्लिपची शहानिशा करून, ऑडिओ क्लिपांची काय म्हणतात ते फॉरेन्सिक करून, फॉरेन्सिक जांच करून, त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या लोकांचे फोटो आहे ते कोणाकोणाचे एजंट आहेत, त्यांचे फोन कॉलांचे, ते कोणत्या नेत्यासोबत बोलले, कोणत्या नेत्यासोबत बोलले, काय काय संभाषण झाले, किती पैशाची मागणी केली, या सगळ्या ऑडिओ क्लिपची एक पूर्ण सीडीआर तयार करून या सगळ्याची चौकशी करून निश्चितच या लोकांचे, कारण मी नाव घेतलं तर तुमच्यामध्ये एकदम करंट येणार आणि तुम्ही जागेवर उभे होणार, म्हणून मी नाव घेत नाही. पण मला नावही माहिती आहे, ऑडिओ क्लिपही माहिती आहे. अभिजित माझे मित्र आहे, अभिजितजींनी हे केलं आणि अभिजितजींना माहिती आहे काय विषय. आणि नाही अच्छा, काढून टाका ते सभागृह, काढून टाका. माणसाने इतकी धमक ठेवावी की सभागृहामध्ये एखादी गोष्ट मांडली तर मग त्याचं नाव घेण्याची ताकद ठेवावी, नाही तर मग नुसतेच काहीतरी आपल्या. अरे पुरावे आहे ना, पुरावे आहे, ऑडिओ क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे, हे मी गृहमंत्र्यांकडे. सोबत जे दोषी आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा मकोका लावला पाहिजे. हा, बिलकुल बिलकुल, निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि माझी या माध्यमातून एक माहिती सुद्धा माननीय मंत्री महोदयांना आहे. काल अजितदादांनी या संदर्भातला जो प्रश्न खालच्या सभागृहात मांडण्यात आला होता, त्यात फार कडक, मंत्री महोदय बोलू नका फोनवर, फार कडक असं त्यामध्ये त्यांनी निर्देश दिले. अजितदादांच्या कडक स्वभावाचा गैरफायदा अनेक नेते याचा करतात आहे. ज्या प्रकारचे काही या सगळ्या प्रश्नांमुळे किंवा या सगळ्याच्यात अजितदादांनी काही राईस मिलवर चुकीची कारवाई करू नये, त्याही संदर्भात आपण कारवाई करणार काय? आणि ही जी मीटिंग होणार आहे याच्यात आम्हालाही बोलवावे ही आमची विनंती आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. ते महोदय, सन्माननीय सदस्यांनी इथे जी माहिती दिलेली आहे की ह्याच प्रकरणांमध्ये काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हिडिओ क्लिप्स आहेत. नक्कीच त्यांनी तर सन्माननीय सभापती महोदयांकडे ते सादर केल्यानंतर पडल्यानंतर याची माहिती त्यांच्याकडे मी देखील घेईन. परंतु मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, सभापती महोदय,
गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि ह्या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल. आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल. भाई जगताप. महोदय, खरं तर अतिशय गंभीर विषयाचं खूप चांगलं जरी आरोप प्रत्यारोप होऊ द्या, परंतु मुळात जे तिथे जे लोक भ्रष्टाचारामध्ये डुबलेले आहेत त्या राईस मिल वाल्यांबरोबर इथली यंत्रणा जी डुबली गेलेली आहे ते बाहेर येते ते फार चांगलं आहे. बाकीच्यांचं येत राहील, कारण आम्हाला ही माहिती आहे काही राईस मिल वाले कोणाचे होर्डिंग्स लावतात तेही आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे आहे ते, त्याच्यात जात नाही मी, ते फार खालच्या दर्जाचं होईल, तसलं नको. मंत्री महोदय, योगायोग आहे की तुमच्याकडे दोन्ही खाती, हा योगायोग आहे. फार कमी वेळेला हे पाहायला मिळालं आतापर्यंत आणि म्हणून तुमची जबाबदारी वाढते आहे. तिकडे गृहमंत्री आहेत त्यांची जबाबदारी वाढते. आपण ही जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा होईल म्हणून मी त्याच्यावरती जास्त आग्रह मी उपप्रश्न जास्त करणार नाही. परंतु एक मात्र नक्की सांगेन की तुमची पहिला चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर त्याच्या आधारावर ज्यांना निलंबित करण्यात आलं किंवा ज्यांची ट्रान्सफर करण्यात आले ते इतके माजलेले आहेत की 2 महिन्याने परत आला तो तिथं. कसा आला? म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःखच नाही हो, ते तुम्हाला आणि आम्हाला मोजतच नाहीये. इतकी हिंमत ज्या ऑडिओचे त्यांनी उल्लेख केला परिणय फुकेजीने, होय ते ऑडिओ इतकं भयानक आहे, गंभीर आहे. म्हणजे हे प्रशासनामध्ये बसलेले हे जे असले माजलेले अजगर आहेत यांना कधी आपण हे घालणार आहोत. त्यामुळे जे पुढे बैठकीत होईल ते होईल, परंतु मागच्या जे काय आपल्याकडे चौकशीचे निकष आलेले आहेत, चौकशीचा जो हे आलेला आहे, चौकशीचा अहवाल आलेला आहे, त्याच्या आधारे आपण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच कसा अधिकारी दोषी असू शकतो मला सांगा? खालपासून वरपर्यंत सगळे ह्याच्यामध्ये डुबलेले आहेत. आणि म्हणून कधीतरी हा निर्णय घ्यावा लागेल. आपण हा निर्णय घेणार का? ते अधिकारी जे इतकी वर्ष तिथे बसलेले सगळ्यांना तिथून हाकलून द्या, जाऊ द्या त्यांना. त्यांना असं वाटतं प्रत्येकाला गडचिरोली म्हणजे गडचिरोली, हे चोरायला तिकडे आलेले आहेत आणि तुमचं आणि आमचं चेन, गरीबाचं अन्न चोरण्याचं पाप हे करतात आहेत. तर या सगळ्या लोकांवर पूर्वीचे चौकशीचे जे हे आहेत अहवाल आहेत त्याच्या आधारे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करणार का? सभापती महोदय, जे चौकशी केली गेली ती आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी केली गेली होती आणि सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी जी माहिती इथे दिलेली आहे की आपण जो उल्लेख केला की प्रादेशिक व्यवस्थापकांना त्यावेळेला आपण निलंबित केलं होतं, ते पुन्हा तिथे आलेले नाहीत, ते अजून निलंबितच आहेत आणि त्यांना रुजू केलं गेलेलं नाहीये. परंतु अध्यक्ष महोदय, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये जी चौकशी आपण केली त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि 2 कर्मचारी आत्ता देखील जेलमध्ये आहेत. त्यामुळे ह्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुन्हा एकदा मी सभापती महोदय आपल्या मार्फत सभागृहाला मी आश्वासित करू इच्छितो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी होते त्यांच्यावरती कारवाई झालेलीच आहे. परंतु अजूनही जर का तिथे जी शंका आम्हाला देखील आहे म्हणूनच मी चौकशीचा आपण जिथे आपण आदेश दिलेले आहेत, त्यामुळे या चौकशी अंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल. तथापि अजूनपर्यंत आपल्या ह्या सगळ्या सभागृह दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या जे काही अजून आपल्याकडे ऍडिशनल माहिती असेल ते आपण आमच्यापर्यंत द्या आणि त्या बैठकीमध्ये आपण त्याच्या बाबतीत आपण योग्य ते निर्णय आपण घेऊ. विरोधी पक्षनेते लास्ट. याच्यात आता परिणयजींनी बोलल्याप्रमाणे 6च इंडस्ट्रीचं नाव आहे, पण याच्यात अनेक लोक सहभागी. मी जास्त लांबवत नाही, पण त्याच्यातलं स्पेसिफिक आहे भरडाई करता उचल केलेल्या धान्याची सुद्धा परस्पर जिल्हाबाहेर विक्री झालेली. सभापती महोदय, हा एक मुद्दा याच्यातला. गोरगरिबांना
निकृष्ट प्रकारचं तांदूळ याच्यातून दिलेले सभापती महोदय आणि शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल या मिल मालकांनी केलेली आहे. मी सभागृहाचा एकंदर सगळा मूड बघता गृहमंत्री आणि या विभागाचे मंत्री दोन्ही मान्य कदम जे आहेत मकोका याच्यात लावणं आवश्यक आहे सभापती महोदय. एखाद्यावर बदली, हे राईस मिलचे मालक पुन्हा एकदा नव्या नावाने तेच काम करतायत सभापती महोदय. त्याच नावाने पुन्हा काम करतायत हे लोक, म्हणजे तेच लोक वेगळ्या नावाने काम करतायत सभापती महोदय. म्हणून यांना कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. शासनाचा धाक सुद्धा यांच्यावर बसला पाहिजे आणि म्हणून तो मकोका लावणं सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतं मंत्री महोदय चौकशी करणार, कारवाई करणार हे सगळं सांगतात, पण मकोका लावणार का नाही लावणार याविषयी स्पष्ट बोलत नाही. आणि म्हणून त्यांच्यावर मकोका लावण्याची भूमिका घेतली पाहिजे. ते स्वतः गृह विभागाचे मंत्री आहे, निर्णय घेऊ शकतात ते. म्हणून तो निर्णय घेणार का नाही घेणार ते सांगा. चौकशी करणार, गोलमोल ह्या सगळ्या चौकशा झाल्या, पोलीस तक्रार झाली, पोलीस इन्क्वायरी झाली, सगळे झाली, परंतु या लोक काहीच करत नाही, दादच देत नाही त्याला, झालेला दंड सुद्धा भरत नाही, तांदूळ बदलून देतात. ही काय हिंमत आहे, म्हणजे कबूल करतात खऱ्या अर्थानं की आम्ही चुकीचं केलेलं आहे, कबूल करतात. असं असताना मला वाटतं मंत्र्यांनी याच्याविषयी मकोकाची कारवाई करणार नाही याच्याविषयी स्पष्टपणे या सभागृहाला सांगितलं पाहिजे. सांगणार का हा माझा प्रश्न आहे.